नारे द्या ना. भंडाऱ्यात 73 स्वच्छता कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले. साकोला सेंदूर वाफा नगर परिषदेतल्या कामगारांनी ठेकेदाराच्या मनमानी विरोधात नगर परिषदेच्या समोर काम बंद आंदोलन पुकारले. याला नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी पाठिंबा दिला. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला. दरम्यान यापुढे अरेरावी होणार नाही याची ग्वाही ठेकेदारांनी दिली. नाशिकच्या येवला तालुक्यातील सायगावात एका ज्येष्ठ नागरिकानं येवला पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं. घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण केलं. तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. जळगावच्या धरणगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. पहिल्याच पावसात नाले, पाझर, तलाव, बंधारे तुडुंब भरलेत. तलाव, बंधारे तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सोलापूर जिल्ह्यात 2 नक्षत्र कोरडी गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाटली. पाऊस पडावा म्हणून मोहोळ तालुक्यात गाढवाचं लग्न लावण्यात आलं. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी लावण्यात आलेलं गाढवाचं लग्न संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला. अलिबागमधील कोळीवाडा परिसरातील कांदळवन क्षेत्रावरच्या अतिक्रमणाविरोधात वनविभागाने कारवाई सुरू केली. मात्र या कारवाईत वनविभागाकडून दुजाभाव होत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या महाबळेश्वर इथल्या गोल्फ कोर्सवरील अनधिकृत शेड अखेर नगरपालिका आणि तहसील कार्यालयाने संयुक्त कारवाई करत जमीनदोस्त केलं. महाबळेश्वर नगर परिषदेनं मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई पूर्ण केली. भंडारा तालुक्यातील बोरगाव बुजलगत असलेल्या जाख आणि सोलापूरच्या बुडीत क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विभाग आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये बंदी असलेल्या मांगूर प्रजातीच्या माशांचं निर्मूलन केलं. बंदी घातलेल्या मांगूर प्रजातीच्या माशांचं पालन केल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याच्या नंतर भाडं टाकण्यात आली. पुणे इंदोर महामार्गावरील येवल्याच्या बाभुळगाव शिवारात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये चालक जखमी झालाय. अपघाताच्या नंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. पहिल्याच पावसात येवल्याच्या रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काही रस्त्यांवर देखील पाणी साचल्यानं कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होतात. सांगलीच्या तासगावातील एका नर्सिंगच्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले. नर्सिंगच्या नावाखाली केवळ फसवणुकीचा प्रकार सुरू असून कोणत्याही प्रकारचं नर्सिंगचं शिक्षण दिलं जात नाही असा आरोप केला. भिवंडी तालुक्यातील कशळी परिसरात एका 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी घराच्या खाली भावासोबत खेळत होती. यावेळी आरोपीनं तिला खाऊचा आमिष दाखवत स्वतःच्या फ्लॅटमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले. नरपोली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पुण्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात कृषी पंपांची केबल चोरणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. मध्य प्रदेशातल्या या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं तब्बल 12 गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढचा तपास सुरू आहे. भंडाऱ्यात सेवानिवृत्त शिक्षकाची हत्या झाली आहे. पवनी तालुक्यातल्या निष्ठी भुयार मार्गावर ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या 2 तासात आरोपीला जेरबंद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जाणार आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला ते उपस्थित राहतील. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मोदींना निमंत्रित केलं आहे. खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडनं विविध आजारांवरील उपचारासाठी किती दर आकारावेत या संदर्भात राज्य शासनानं धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगानं राज्यातील खासगी रुग्णालयांमधील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेतली जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली. म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास, बांधकाम आणि विकास संस्था प्रारूपानुसार निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार 11 समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाने हाती घेतले. या 11 प्रकल्पातील सर्वात मोठा समूह पुनर्विकास गोराई म्हाडा वसाहतीचा असणार आहे. ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचे पहिले 2 टप्पे जुलैमध्ये सेवेत दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्याचं काम 92% अधिक पूर्ण झालं असून उर्वरित काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करून दोन्ही टप्पे जुलै अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुलं करण्याचं नियोजन MMRDAचं आहे.
पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडथळा दूर होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं किनाऱ्यालगतच्या भराव क्षेत्रात असलेली खारफुटी तोडण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला परवानगी दिली आहे आणि या निर्णयामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली अंबरनाथ MIDCतील उद्योग पाण्याअभावी अडचणीत सापडले. जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार असे 2 दिवस उत्पादन बंद ठेवण्याची वेळ डोंबिवली इथल्या कारखानदारांवर आली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. गेल्या 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाहीये. त्यामुळे अग्निशामक दलाचे कंत्राटी कर्मचारी हवालदिल झालेत. नगरपालिकेनं संबंधित कंत्राटदाराला 2 वेळा नोटीस बजावली असून पगार न दिल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईत 547 पाणी उपसा पंप बसवण्यात आले. 15 मे पासूनच हे पंप कार्यान्वित करण्यात आले. मात्र तरीही 24 जूनला पडलेल्या पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं आढळलेलं आहे. मुंबई सायबर गुन्हे शाखेनं सर्वात मोठी कारवाई केली आहे. बनावट APK फाईलद्वारे फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली. बनावट APK फाईलद्वारे मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. झारखंड, बिहार आणि दिल्लीमधून आरोपींना अटक केली. 3206 सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं. मुंबई विद्यापीठाच्या TY-BCOMच्या पेपरफुटीची CID चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले जातील अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधान परिषदेत केली. अकोला जिल्ह्यात जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानं मोठी मोहीम हाती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेनं अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात धडक कारवाई केली. यामध्ये 15 गोवंशांची सुटका करण्यात आली.